मी माझ्या करिअरमध्ये कधी ऐकलं नाही की टाटामधून कुणाला फायर केलंय किंवा ओके. कुणाला काढून टाकलेलं आहे. ज्यावेळेला पहिलं स्टोअर झुडिओचं ओपन केलं त्यावेळेला माहीत नव्हतं की एवढ्या लेवलला आपण एक्सपांड करू काय एवढं मोठं होईल. जर किशोर बियाणींबद्दल जर बोलायचं म्हटलं तर ते खरंच किंग ऑफ रिटेल इंडस्ट्री आहेत. त्यांनी खरंच डायनामिक शिकवलं इंडियाच्या रिटेलला आणि त्याच्यावरूनच त्यांनी पहिला जो कन्सेप्ट उभा केला तो पॅन्टालून्स केला. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये अशा कोणत्या कंपन्या आहेत की ज्या खरं तर आपले भारतीय आहेत, पण त्यांच्या नावांमुळे आपल्याला असं वाटतं की अरे ही बाहेरची कंपनी. कारण डीमार्ट आज सातारामध्ये किती दुकान ओपन करेल? एक दुकान ओपन केलेलं आहे, बरोबर. अजून दुसरं करेल, तिसरं करेल. इज इट सफिशियंट? तुम्हाला कोणी अडवलंय की तुम्ही त्या दुकानातूनच विका? तुम्ही का अमेझॉनवरती विकत नाही? तुम्ही का फ्लिपकार्टवरती विकत नाही? जर तुम्ही टाटा ग्रुपमध्ये काम केलं किंवा फ्युचर ग्रुपमध्ये काम केलं, आदित्य बिर्लांच्या ग्रुपमध्ये काम केलं, या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करत असताना